ये पुलिस मेरे को बच्चे को मेरे तकलीफ कर मेरे बच्चे की जान ले। आज मेरे बच्चे की जान दे, आज मेरे बच्चे की जान दे दो तुम, आज मेरे बच्चे की जान दो। माझ्या मुलाचा जीव परत द्या, आई वडिलांचा टाहो। रात दिन है मेरे बच्चे को तकलीफ करना, रात दिन तकलीफ करना मेरे बच्चे को। ये तुम गाड़ी में उठा मुझे तो नहीं। पोलीस अधिकाऱ्याचा जाच सहन होईना, तरुणाचं टोकाचं पाऊल। रजनी औरत का पेश आया, मेरे को बहुत परेशान करा था, लेकिन मैं क्या बोलूँ, हमारे अम्मा अब्बा बर्दाश्त करे, मेरे को बर्दाश्त नहीं हो रहा, इसलिए मैं फांसी लेने जा रहा हूँ। तरुणानं व्हिडिओ रेकॉर्ड केला, मग आयुष्य संपवलं। मृतदेह घ्यायला नकार, पोलीस ठाण्यासमोर काय घडलं? इनको इनके क्या हाथ टूटे थे, क्या पाँव टूटे थे? गाड़ी में क्यों लग गए मेरे बच्चे को? गाड़ी में क्यों लग गए? उनको नहीं बोला पप्पा मेरी तकलीफ हो रही थी, पप्पा मेरी बेइज्जती हो रही है, मेरे को बहुत बोले आज बहुत। ये पुलिस बोलते तुम मेरे बच्चे को कैसा मेरा बच्चा कैसा मेरा बच्चा। आई वडिलांनी हा टाहो फोडलाय पोलीस ठाण्याबाहेर, कारण त्यांच्या 20 वर्षाच्या मुलानं एका पोलीस अधिकाऱ्याच्या जाचामुळे आयुष्य संपवलं। लातूर जिल्ह्यातल्या औराद शहाजनी या गावात ही घटना घडलीय। धक्कादायक बाब म्हणजे या तरुणानं हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड करत पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केलेत। या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी करत नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या मांडला। नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर या व्हिडिओतून। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजनी या गावात एका 20 वर्षाच्या तरुणानं आयुष्य संपवलं। इम्रान बेलुरे असं त्याचं नाव आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपुडे आणि वाहन चालक तानाजी टेळे यांच्या जाचाला कंटाळून इम्राननं टोकाचं पाऊल उचललं। पण आपल्यावर झालेला अन्याय मांडण्यासाठी या तरुणानं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला। या व्हिडिओत इम्राननं एपीआय विठ्ठल दुरपुडे आणि त्यांच्या वाहन चालकावर गंभीर आरोप करत त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण हे करत असल्याचं सांगितलं। रजनी औरत का पेश आया, मेरे को बहुत परेशान करा था, लेकिन मैं क्या बोलूँ, हमारे अम्मा अब्बा बर्दाश्त करे, मेरे को बर्दाश्त नहीं हो रहा, इसलिए मैं फांसी लेने जा रहा हूँ। लेकिन क्या बोलूँ, मैं वो चोरी नहीं करना चाह रहा था, लेकिन करा वो अमजद बेलुरे के वास्ते। लेकिन मेरे को नहीं मालूम था कि ऐसा भी होएगा मेरे साथ, मैं ऐसा ये करूँगा, इसलिए फांसी लेने जा रहा हूँ और दूसरा कुछ नहीं। मेरा इतना ही बोलना है। औरत के पेश आए, मेरे रात में 12 बजे 1 बजे हमारे अम्मी को बोलता था खाना बनाए क्या, खाए क्या, ये लड़का परेशान कर रहा है क्या, मैं इसलिए फांसी लेने जा रहा हूँ। मैं इसके आगे कुछ नहीं बोलना चाहता। इसमें पीएसआई की गलती है और वो ड्राइवर है एक, वो रोज़ राउंडिंग पे आता था तानाजी बोल के, उन्हें बहुत प्रेशर देने का मेरे को ख़त्म हुआ। या व्हिडिओनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपुडे आणि वाहन चालक तानाजी टेळे यांनी या तरुणाला रात्री अपरात्री त्रास दिल्याचं समोर आलंय। याबाबत मृत तरुणाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार 1 वर्षापूर्वीच्या एका चोरीच्या जुन्या प्रकरणावरून पोलीस इम्रानला वारंवार त्रास देत होते। पोलीस वारंवार घराकडे येऊन घरातल्या महिलांनाही त्रास देत होते, तसंच मध्यरात्री इम्रानला गाडीत बसवून कुठेही नेलं जायचं। या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर इम्राननं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप होतोय। या घटनेनंतर औराद शहाजनी परिसरात तणाव पाहायला मिळाला। संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या मांडला। जोपर्यंत संबंधित दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली। मैं जब यहाँ आया था, मैं दूसरे को मिला था और भाई जब घर में नहीं था तो मेरी फोटो कार्ड को लेके गए, इसका भैया बयान दे रहा है और रात में 3-3 4-4 बजे आ रहे थे, हफ्ते में 3 बार आ रहे थे और हमारे मेरे को पूछ रहे खाना का क्या, इन्हें कुछ परेशान कर रहा है क्या, इनको परेशानी क्या है। दरम्यान इम्रान बेलुरे याच्यावर चोरी आणि घरफोडीचे 2 गुन्हे दाखल आहेत। त्याच अनुषंगानं पोलीस चौकशी करत असल्याचं समोर आलंय। पण हा जाच वारंवार होत असल्यानं इम्राननं टोकाचा निर्णय घेतला। आता पोलिसांनी नातेवाईकांच्या मागणीनुसार इम्रानचं शवविच्छेदन इन कॅमेरा करणार असल्याचं आश्वासन दिलंय। पण संतप्त जमावानं पोलीस अधिकाऱ्यांच्या अटकेची मागणी करत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतली।
त्यामुळे इथं तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. आता पोलीस या दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात हे पाहावं लागेल. या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. माधव पिटलेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, लातूर. धन्यवाद.